गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केटनं अगेन पुन्हा एक ऑल टाईम हाय प्लेस केलेला आहे. त्यामुळे तिथे मार्केट जरा जास्तच बुलिश आहे असं वाटतं. तर आता त्याच्यामागे बेसिकली 2 रिझन्स आहेत. एक म्हणजे मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की NVIDIAचा काल रात्री रिझल्ट येणार होता. तर तो रिझल्ट एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगला आलेला आहे आणि त्यामुळे तिथे जे चिप मेकिंग स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला एक खूप जास्त चांगली रॅली पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर आपण जर दुसरं रिझन पाहिलं तर दुसरं आहे डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प काल रात्रभर ट्विट करत होते. त्यांनी 2-3 ट्विट्स केले. तर त्याच्यामध्ये बेसिकली त्यांनी असं सांगितलं की पहिल्या ट्विटमध्ये की आम्ही काही तासांमध्येच इराणसोबतची डील जी आहे ती क्लोज करतो आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी सांगितल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा दुसरं ट्विट केलं की आम्ही फार जवळ आलेलो आहोत, अगदी शेवटच्या पेजवरती आलेलो आहोत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचं नक्की काय चाललं आहे हे काही समजायला मार्ग नाही. परंतु त्याची स्टोरी आता अशी झाली आहे, ते लांडगा आला रे आल्यासारखं झालं आहे की जेव्हा जेव्हा ते काहीतरी ट्विट करतात तेव्हा मार्केट त्याला रिॲक्ट करतं. लोक आयदर काय म्हणतो की पॅनिक सेलिंग करतात किंवा मग पॅनिक बाईंग करतात. परंतु मला असं वाटतं की जेव्हा खरंच डील होईल तेव्हा कोणी विश्वासच ठेवणार नाही की डील झाली आहे. कारण ते रोजच उठून ट्विट करतात त्याच गोष्टीविषयी. त्यामुळे आता पाहूयात की काय होतं ते. परंतु खरंच कधी कधी हसायला येतं की अमेरिकन लोकसुद्धा एवढे बावळट असतील असं कधीच वाटलं नव्हतं की ते अशा एका माणसाला त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदी बसवतील की जो काहीही डिसिजन घेऊ शकतो, ज्याच्या डिसिजन्सला ना फ्युचर आहे ना पास्ट आहे. तर जाऊ द्या, आपल्या मार्केटकडे येऊयात. तर आता जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले, साऊथ कोरियन मार्केट पाहिलं, सगळे वरती आहेत. ऑलमोस्ट साऊथ कोरियन मार्केट 5%च्या आसपास ग्रीनमध्ये ट्रेड करत आहे. त्यामुळे जरा थोडंसं युफोरिया मार्केटमध्ये आहे हे नक्की, म्हणजे जगाच्या मार्केटमध्ये. कारण आपले मार्केट ऑलमोस्ट डाऊन आहे. त्यामुळे आपल्याकडे युफोरिया असण्याचं काही कारण नाही. आपलं मार्केट ग्रीनमध्ये जरी ओपन झालं तरीसुद्धा आपल्याला फार जास्त आश्चर्य वाटण्यासारखं किंवा युफोरिया होण्यासारखं काही कारण नाही. जर आता आपण आपल्याकडे पाहिलं, आपल्या इंडियन मार्केटकडे, तर जसं ग्लोबली आज सगळं व्यवस्थित आहे तसं आपल्याकडे सुद्धा एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे रिझर्व्ह बँकेनं दिलेली गुड न्यूज. तर रिझर्व्ह बँकेनं काल अनाऊन्स केलं की जी काही लिक्विडिटी इंजेक्ट आहे तर ते नेक्स्ट थर्सडेला करणार आहेत. तर त्याचा बेसिकली म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचा तर अर्थ असा की जे काही इन्फ्लेशन इन्क्रीज होतं आहे पूर्ण जगामध्ये, त्यानंतर ऑइल प्राइसेस इन्क्रीज झालेले आहेत. तर आता RBIकडे 2 ऑप्शन्स आहेत. एकतर लिक्विडिटी इंजेक्ट करून स्वॅप करून रुपी डॉलर स्वॅप करून लिक्विडिटी मेंटेन करणं आणि इन्फ्लेशन थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं, किंवा मग इंटरेस्ट रेट इन्क्रीज करणं. परंतु इंटरेस्ट रेट जर इन्क्रीज केले तर स्लो डाऊन होण्याची पुन्हा भीती असते. त्यामुळे RBIकडे हा एक चांगला ऑप्शन आहे की जेणेकरून ते इंटरेस्ट रेट जर म्हणजे समजा मध्ये कॉन्फ्लिक्टचं काय होतं ते पाहण्यासाठी काही वेळ घेण्यासाठी ते हे स्वॅप करतायत, जेणेकरून इंटरेस्ट रेट वाढवावे लागू नयेत. आता समजा जर अशी परिस्थिती निर्माणच झाली की एनी हाऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये जर समजा हे करावंच लागलं, मग इंटरेस्ट रेट इन्क्रीज करावेच लागले, तर ते पूर्ण जगामध्ये इन्क्रीज होतील आणि सगळ्यात पहिले अमेरिकेचे इन्क्रीज होतील. त्यामुळे RBIने घेतलेला हा स्टॅन्स चांगला आहे. त्यामुळे ते बँकिंग स्टॉकसाठी खूप चांगलं आहे. बँकिंग, NBFC स्टॉक हे सगळे आज फोकसमध्ये राहतील. त्यानंतर दुसरं म्हणजे RBIने जे प्रपोज केलेलं आहे की जे ब्लूमबर्गसारख्याही मोठमोठ्या मॅगझिन्समध्ये आलं आहे की जे FIIs आहेत तर त्यांच्यावरच्या टॅक्सेसमध्ये काहीतरी कटौती केली पाहिजे. परंतु आता फायनान्स डिपार्टमेंटकडनं किंवा मग गव्हर्नमेंटकडनं असं काही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाही आहे अजून तरी. परंतु खूप जास्त हायली चान्सेस आहेत की जर समजा मार्केट तरी सांभाळू शकलं नाही स्वतःला, तर जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांच्यावरचे जे काही टॅक्सेस आहेत तर त्याच्यामध्ये काही कटौती होऊ शकते. आज हे जे काही लिक्विडिटी इंजेक्शन आहे त्याच्यामुळे रुपी जो आहे तर तो ॲप्रिशिएट होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल नक्कीच आज पाहायला मिळेल. परंतु आता मार्केट हायर साईडला किती जाते ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण बरेच दिवस मार्केट 23,300 डाऊन साईडला आणि 23,800 अप साईडला या ठिकाणी ट्रेड करत होतं.
परंतु आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 150 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे, की ते एक्झॅक्ट 23,800च्या आसपासच ओपन होतं आहे. त्यामुळे फर्स्ट हाफमध्ये खूप जास्त पाहणं गरजेचं आहे की 23,800ला रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली येणार की 23,800 ब्रेक करून मार्केट वरच्या साईडला जाणार. म्हणजे आजच्या ओपनिंगपेक्षा क्लोजिंग जास्त महत्त्वाचं आहे. जर आजच्या मार्केटचं क्लोजिंग 23,800च्या वरती जर आलं तर मग खूप हायली चान्सेस आहेत की मार्केट पुन्हा बाय ऑन डिपच्या सिनॅरिओमध्ये पुढे कंटिन्यू होण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मग पाहूयात की काय होतं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.